नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की सहज आणि सिस्टमॅटिकली मेथडने केसांचा गुंता कसा काढायचा. खूप सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे केसांचा गुंता एकदम सहज निघून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अतिशय सिस्टमॅटिकली मेथड मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचे केस तुटणार नाहीत. केसांचा गुंता काढायला खूप जास्त जोर लावावा लागणार नाही. सहज असा एकदम झटपट असा तुम्हाला केसांचा गुंता कसा काढता येईल ते सांगणार आहे. केसांची काळजी कशी घ्यायची यामध्ये केसांचा गुंतासुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता आला पाहिजे. नाहीतर केस जोरात ओढले जातात, तोडले जातात, खरखर खरखर कंगवा फिरवला जातो. तर असं न करता एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिकली कसा गुंता काढायचा तेच मी आज तुम्हाला सांगणार. केसांचा गुंता काढताना प्रामुख्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जेव्हा केस ओले असतात तेव्हाच केसांचा गुंता काढायचा. याने काय होईल की केसांचा गुंता सहज निघला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर का आपण सुकल्यानंतर केसांचा गुंता काढायला गेलो तर केस एकदम फ्रीझी दिसायला लागतात, कर्ली दिसायला लागतात, म्हणजे एकदम असा झाप झाल्यासारखे दिसायला लागतात. केसांचा गुंता काढण्यासाठी असा मोठा दातांचा कंगवा घ्यायचा. तुमच्याकडे समजा लाकडी असेल कंगवा तर चालेल, पण तो मोठ्या दातांचा असला पाहिजे. 2 केसांचे असे भाग करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर केसांचा गुंता काढताना सगळ्यात अगोदर आपल्याला शेवटी केसांच्या शेंड्यांपासून सुरुवात करायची. तर एकदम हलक्या हातानं घ्यायचं, कारण एकदम सहज निघतं. तिथे काहीही आपल्याला त्रास होत नाही, ओढावं लागत नाही, अजिबात जास्त जोर द्यावा लागत नाही. एकदम शेवटच्या टोकापासून सुरुवात करायची आणि हळूहळू वरती जायचं. डायरेक्ट वरून खाली शेंड्यापर्यंत कंगवा फिरवायचा नाही, तर अगोदर शेंड्यांना विंचरायचं आणि मग हळूहळू थोडं स्टेपनी वरती जायचं आणि गुंता काढायचा. याने काय होईल की खाली जे शेंडे असतात तर तिथे गुंता नसतो आपला, तर ती जागा मोकळी होईल आणि जेणेकरून वरचा जो गुंता झालेला आहे केसांचा तर तो सहज निघला जाईल. त्याच्यामुळे अगोदर शेंड्यांपासून सुरुवात करायची. हातात पकडायचे केस, मोकळे सोडायचे नाहीत, म्हणजे अशी मुठीत केस धरायचे आणि त्यानंतरच विंचरायचे. त्याने काय होईल की केसांच्या मुळांना ताण बसणार नाही, लसले जाणार नाहीत, तुटले जाणार नाहीत. त्याच्यामुळे केसांना असं मुठीत धरूनच ते विंचरायचे. त्यानंतर काय करायचं, आपला जो भांग असतो तिथून मध्यावर्तीपर्यंत यात दाखवल्याप्रमाणे आधी विंचरून घ्यायचं. थोडंसं अर्धवटपर्यंत आपल्या केसांच्या निम्म्या भागापर्यंत गुंता आला पाहिजे अशा हिशोबानं विंचरून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता केसांचा गुंता बरोबर मधोमध येऊन थांबलेला आहे. आता त्यानंतर हे इतका मोठा गुंता एका झटक्यात काढायचा नाही, त्याने केस तुटू शकतात. त्याच्यामुळे त्याचे पुन्हा छोटे भाग करायचे आणि सहज कंगवा फिरवायचा. अजिबात जोर लावायचा नाही, काही नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती सहज गुंता निघतोय. अजिबात त्याला जोर द्यावा लागत नाही आहे, झटके द्यावे लागत नाही आहेत, एकदम सहज गुंता निघतोय. या पद्धतीने बाकीच्याही केसांचा काढायचा. असं सगळं विंचरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की किती सहज, म्हणजे जरा पण मी जोर लावलेला नाही आहे. थोडीसुद्धा माझे केस लसलेले नाही आहेत किंवा केस तुटलेले नाही आहेत. तुम्ही कंगव्यामध्ये सुद्धा पाहू शकता एखाद दुसरे केस जमा होतात, पण जो केसांचा बुचका ज्याला म्हणतो तो नाही आहे. ते सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला करायचं. शेवटी शेंड्याच्या टोकापासून केसांच्या शेंड्यापासून सुरुवात करायची, टिपम्यापर्यंत थोडंसं विंचरायचं. त्यानंतर भांगापासून केसांच्या मध्यभागापर्यंत गुंता काढायचा आणि नंतर तो जो जमा झालेला गुंता आहे तो हातात आणि मुठीमध्ये केस धरून हळूहळू काढायचा. तुम्ही बघू शकता किती सहज निघतोय, जरासुद्धा त्याला त्रास होत नाही आहे केसांना आणि खूप पटकन होतो. अजिबात आपल्याला फार वेळ द्यावा लागत नाही. याने अशा पद्धतीने जर केसांचा गुंता काढला तरच आपल्याला केसांना काहीही त्रास होत नाही, आपल्याला गुंता काढायला त्रास होत नाही. अजून एकदा सांगते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस ओले असतानाच गुंता काढायचा, नाहीतर त्याच्यानंतर एकदमच केस बाद दिसायला लागतात, खूप जास्त फ्रीझी दिसायला लागतात.
तर या पद्धतीने तुम्ही गुंता काढू शकता। आता आपला संपूर्ण केसांचा गुंता काढून झालेला आहे आणि किती लवकर झालेला आहे, म्हणजे अगदी मला 5 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागला आणि इतक्या कमी वेळात मी हा केसांचा संपूर्ण गुंता काढलेला आहे, कुठेही काही राहिलेलं नाही। आणखीन एक महत्त्वाची टिप्स मी सांगेल की केस तुम्ही ड्रायरने सुकवायचे नाहीत। याने काय होईल, केसांना ड्रायनेस खूप वाढतो, अक्षरशः जळाल्यासारखे केस होतात। त्याच्यानंतर तुम्ही एकदा छोट्या दाताच्या कंगव्यांनी संपूर्ण केस विंचरून घ्यायचे। तुम्ही बघू शकता एकही केस आता निघत नाही आहे, तुटतलेला नाही आहे। तर मंडळी, ही होती आजची माहिती। व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा, कमेंट बॉक्समध्ये याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की द्या। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा। पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय।